तुम्हाला माहिती आहे का, जगभरात गर्भवती महिलांचे एक्सरे केले जात नाही तर सोनोग्राफी केली जाते आणि यामागे टाटा फॅमिलीचा हात आहे. तर झालं असं की 1930 नंतर लहान बाळांमध्ये ब्लड कॅन्सर म्हणजेच ल्युकेमियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. 1955 पर्यंत ही संख्या तिप्पट झाली. पण मुलांना ब्लड कॅन्सर का होतो हे शोधण्यासाठी अनेक डॉक्टर्स आणि सायंटिस्ट लोकांनी प्रयत्न केले, पण कुणाला समजेना. दुसरीकडे ऑक्सफर्ड विद्यापीठातील एक सोशल मेडिसिन रिसर्चर डॉक्टर एलिस हा कॅन्सर नेमका कशामुळे होतो हे शोधत होत्या. परंतु रिसर्च करण्यासाठी फंडिंग पाहिजे, पण त्या काळी फंडिंग मिळणं जवळपास अशक्य होतं. परंतु त्यावेळी लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट यूकेने त्यांना 100 पाउंडांचा निधी दिला आणि या ब्लड कॅन्सरचे मूळ शोधण्यासाठी त्यांनी संपूर्ण इंग्लंड यूकेचा प्रवास करून ज्या बाळांना कॅन्सर झाला होता त्यांच्या आईंना प्रश्न विचारले, जसे की तुम्ही प्रेग्नन्सीच्या वेळेस काय काय खाल्ले, काय कपडे घातले, कसे राहणीमान होते, कोणकोणती औषधे घेतली. तर यावेळी त्यांना एक गोष्ट लक्षात आली की ज्या पण बाळांना कॅन्सर झाला होता त्यांच्या आईंनी प्रेग्नन्सीच्या वेळी एक्सरे काढला होता. यानंतर डॉक्टर एलिस यांनी त्यावर सविस्तर रिसर्च पेपर पब्लिश केला की प्रेग्नेंट लेडीजने जर एक्सरे केला तर त्यांच्या मुलांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण 9 पटीने वाढेल. तर अशाच लाईफ चेंजिंग कामासाठी डॉक्टर एलिस आणि टाटा परिवारासाठी एक लाईक तर बनतोच.